हाय फ्रेंड्स, वेलकम टू मार्गी. UPSC प्रिलिम्स 21 ह्या आपल्या सिरीजमध्ये आज आपण एअर ह्या टॉपिकवरती 21 मुद्दे बघणार आहोत. वी आर गोइंग टू सी 21 पॉईंट्स रिलेटेड टू एअर टॉपिक. सगळ्यात पहिला मुद्दा आहे क्लायमेट अँड क्लीन एअर कोॲलिशन. UPSCने ऑलरेडी हा प्रश्न देखील विचारला होता. क्लायमेट अँड क्लीन एअर कोॲलिशन इट इज व्हॉलंटरी पार्टनरशिप ऑफ वेरियस गव्हर्नमेंट्स, इंटर गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन्स, बिझनेसेस, सायंटिफिक इन्स्टिट्यूशन्स अँड सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन्स. मग हे आपल्याला माहिती पाहिजे की कोण कोण ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे. अँड इट इज बेसिकली रिलेटेड टू टॅकलिंग दी पोल्युशन रिलेटेड टू शॉर्ट लिव्ड क्लायमेट पोल्युटंट्स. नो व्हॉट आर दी शॉर्ट लिव्ड क्लायमेट पोल्युटंट्स? तर काही एक्झाम्पल आपल्याला माहिती पाहिजे की मिथेन आहे, ब्लॅक कार्बन आहे, हायड्रोफ्लोरोकार्बन. दीज आर नोन ॲज शॉर्ट लिव्ड क्लायमेट पोल्युटंट्स अँड ऑल्सो नोन ॲज सुपर पोल्युटंट. यांना सुपर पोल्युटंट पण म्हणतात. अँड बेसिकली activities under this coalition are financed through a multi-donor climate and clean air trust fund. So हा fund पण आपल्याला माहिती पाहिजे, which is established in 2012 and it is basically administered by UN Environment. UN Environment च्या अंडर हे ॲडमिनिस्ट्रेशन याचं होतं. सो फर्स्ट टॉपिक दॅट इज क्लायमेट अँड क्लीन एअर कोॲलिशन. सेकंड इम्पॉर्टंट टॉपिक रिलेटेड टू एअर थीम, नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम. National Clean Air program which was launched in January 2019, and basically it is a comprehensive strategy with actions to prevent, control and reduce. Three words are important: prevent, control and reduce air pollution and improve air quality monitoring across the country. So it is national level program and aim is to reduce the particulate pollution PM5 and PM10 air pollution by 20 to 30% बाय 2024. सो हे जे आकडे आहेत ते आपल्याला माहिती पाहिजे, 20 ते 30% बाय 2024. अँड फॉर दिस प्रोग्राम इंडिया हॅज आयडेंटिफाईड 102 नॉन अटेनमेंट सिटीज अँड इट इज हॅव्हिंग सिटी स्पेसिफिक ॲक्शन प्लॅन्स अंडर दिस प्रोग्राम. सो नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम सेकंड इम्पॉर्टंट बीट. देन थर्ड समथिंग रिलेटेड टू लेजिस्लेशन, की आपल्याकडे काय कायदा आहे मग ह्या टॉपिकशी रिलेटेड. एअर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ पोल्युशन ॲक्ट 1981 अँड सम इम्पॉर्टंट पॉईंट्स रिलेटेड टू दिस ॲक्ट. की सगळ्यात पहिले एअर पोल्युटंट म्हणजे काय, या कायद्यामध्ये कसं डिफाईन केलं गेलेलं आहे एअर पोल्युटंटला. सो इट मीन्स एनी सॉलिड, लिक्विड ऑर गॅशियस सबस्टन्स इन्क्लुडिंग नॉईज ऑल्सो, नॉईज पण त्यामध्ये इन्क्लूड केला गेलेला आहे, प्रेझेंट इन दी ॲटमॉस्फिअर इन सच कॉन्सन्ट्रेशन ॲज मे बी ऑर टेंड टू बी इंजुरियस टू ह्युमन हेल्थ. तर त्याला आपण एअर पोल्युटंट म्हणतो. अँड अंडर दिस ॲक्ट, एअर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ पोल्युशन ॲक्ट, we are having some powers to Central Pollution Control Board and State Pollution Control Boards also. Central Pollution Control Board basically established under Water Act, and now powers are also given to CPCB under this Air Prevention and Control of Pollution Act 1981. Central Board to exercise the powers, पुढचा मुद्दा जो आहे ह्या ॲक्ट मधला, Central Board to exercise the powers and perform the functions of State Board इन दी युनियन टेरिटरी. युनियन टेरिटरीमध्ये स्टेट बोर्ड नसून तिथे आपल्याला काय दिसतं की सेंट्रल बोर्ड इज हॅव्हिंग दॅट पॉवर. देन स्टेट गव्हर्नमेंट मे आफ्टर कन्सल्टेशन विथ स्टेट बोर्ड बाय नोटिफिकेशन इन देअर ऑफिशियल गॅझेट कॅन डिक्लेअर अ पर्टिक्युलर एरिया कॉल्ड एज एअर पोल्युशन कंट्रोल एरिया. So these kind of areas are declared by state government, air pollution control area, and these are declared after consultation with state board. हा झाला आपला तिसरा मुद्दा, एअर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ पोल्युशन ॲक्ट 1981. प्रिलिम्सला ह्याच्यामध्ये क्वेश्चन येऊ शकतो आपल्याला. देन फोर्थ वन, नॅशनल एअर क्वालिटी इंडेक्स. नॅशनल एअर क्वालिटी इंडेक्स विच वॉज लॉन्च्ड इन 2014 अँड सम इम्पॉर्टंट पॉईंट लाईक ह्याच्यामध्ये 8 पोल्युटंट्स आहेत ते आपल्याला माहिती पाहिजे, कोणत्या कॅटेगरीज आहेत ते आपल्याला माहिती पाहिजे. सो व्हॉट आर वेरियस पोल्युटंट्स विच आर बिंग गेज्ड अंडर दिस नॅशनल एअर क्वालिटी इंडेक्स. त्याच्यामध्ये आपल्याला काय काय दिसतं मग, पर्टिक्युलेट मॅटर PM10, then particulate matter PM2.5, then nitrogen dioxide, after that sulfur dioxide, carbon monoxide, ozone, ammonia and lead. आणि एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड इज नॉट इन्क्लुडेड इन दिस नॅशनल एअर क्वालिटी इंडेक्स. 6 कॅटेगरीज कोणत्या कोणत्या आहेत की ज्याच्यामध्ये एअर क्वालिटी चेक केली जाते. 6 कॅटेगरीज आर गुड, सॅटिस्फॅक्टरी, मॉडरेटली पोल्युटेड, पुअर, व्हेरी पुअर अँड सिव्हिअर. ह्या 6 कॅटेगरीज आहेत. अँड बेसिकली दिस नॅशनल एअर क्वालिटी इंडेक्स इट इज डेव्हलप्ड बाय सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड इन कन्सल्टेशन विथ IIT कानपूर. इन कन्सल्टेशन विथ IIT कानपूर. हा मुद्दा महत्त्वाचा आहे. देन पाचवा मुद्दा आहे आपला, फिफ्थ पॉईंट रिलेटेड टू एअर, सफर. सफर म्हणजे सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग
and research, SAFAR. And basically this is under Ministry of Earth Science. हे महत्त्वाचं आहे, मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्सच्या अंडर आहे. अँड द एम इज टू मेजर द एअर क्वालिटी ऑफ मेट्रोपॉलिटन सिटी बाय मेजरिंग द ओव्हरऑल पोल्युशन लेवल अँड द लोकेशन स्पेसिफिक एअर क्वालिटी ऑफ द सिटी. सफरच्या अंडर काय आपल्याला केलं जातं ते माहिती आहे. देन इंडिजिनसली डेव्हलप्ड बाय इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी IITM विच इज इन पुणे, अँड इट इज ऑपरेशनलाइज्ड बाय इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट, इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट IMDच्या अंडर ते ऑपरेशनलाइज झालेलं आहे. अँड इट इज इंटिग्रल पार्ट ऑफ इंडियाज फर्स्ट एअर क्वालिटी अर्ली वॉर्निंग सिस्टम विच इज बेसिकली ऑपरेशनल इन दिल्ली. आता ह्या काही फॅक्च्युअल डिटेल्स आहेत की जे आपल्याला ह्याच्याबद्दल माहिती पाहिजे. अँड आफ्टर दॅट व्हॉट आर दी वेरियस पोल्युटंट्स विच आर मॉनिटर्ड. सफरच्या अंडर कोणते कोणते पोल्युटंट्स मॉनिटर केले जातात. तर PM 2.5 इज देअर, PM 10 इज देअर, ओझोन इज देअर, कार्बन मोनॉक्साइड इज देअर, nitrogen oxide is there, NOx. After that sulfur dioxide, then benzene, toluene, xylene and mercury. So these are various pollutants which are monitored under this SAFAR initiative. So this was fifth point related to air. Then sixth point, wind power generation capacity of states. Very important, wind power generation capacity of states. तमिळनाडू सगळ्यात जास्त wind power generation capacity आहे, followed by गुजरात, then महाराष्ट्र, देन कर्नाटका अँड देन फिफ्थ वन राजस्थान. मग आपल्याला हे सिक्वेन्स विचारलं जाऊ शकते की कोणत्या स्टेटमध्ये सगळ्यात जास्त विंड पॉवर जनरेशन कॅपॅसिटी आहे. सो दिस वॉज सिक्स्थ पॉईंट. सेवन्थ पॉईंट, इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशन, समथिंग रिलेटेड टू एअर ट्रान्सपोर्ट रिलेटेड. इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशन विच इज UN स्पेशलाइज्ड एजन्सी, युनायटेड नेशनची स्पेशलाइज्ड एजन्सी आहे, एस्टॅब्लिश्ड इन 1944. And basically it is linked to ECOSOC, that is United Nations Economic and Social Council. एम काय आहे ह्या ICAOचं एम काय आहे? टू मॅनेज द ॲडमिनिस्ट्रेशन अँड गव्हर्नन्स ऑफ द कन्व्हेन्शन ऑन इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन विच इज बेसिकली शिकागो कन्व्हेन्शन. तर शिकागो कन्व्हेन्शन काय आहे ते आपल्याला माहिती पाहिजे. देन देर इज वन इम्पॉर्टंट वर्ड हिअर जो प्रिलिम्समध्ये आपल्याला एक्सपेक्ट केला जाऊ शकतो, दॅट इज स्टँडर्ड अँड रिकमेंडेड प्रॅक्टिसेस, SARP. So this is exclusive word, standards and recommended practices. It is technical specification which is adopted by ICAO. मग एक्झाममध्ये आपल्याला हे विचारलं जाऊ शकते की दिस पर्टिक्युलर टर्म इज रिलेटेड टू व्हॉट. तो SARP, स्टँडर्ड्स अँड रिकमेंडेड प्रॅक्टिसेस, दिस इज बेसिकली टेक्निकल स्पेसिफिकेशन adopted by ICAO. Then this convention exempts air fuel. Convention exempts air fuel in transit from double taxation. हा एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला एक्झामसाठी महत्त्वाचा आहे की इट एक्झेम्प्ट्स एअर फ्युएल्स इन ट्रान्झिट फ्रॉम डबल टॅक्सेशन. सो दिस वॉज अबाउट इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशन. देन एट्थ वन, इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन. इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन बेसिकली ट्रेड असोसिएशन आहे फॉर वर्ल्ड्स एअरलाइन्स, ट्रेड असोसिएशन फॉर द वर्ल्ड्स एअरलाइन्स, अँड इट रिप्रेझेंट अराउंड 83%, व्हेरी इंपॉर्टंट, 83% ऑफ टोटल एअर ट्रॅफिक इट रिप्रेझेंटेड. देन फॉर्म्ड इन 1945, 45 मध्ये बनलेला आहे. अँड इट इज बेसिकली सक्सेसर टू इंटरनॅशनल एअर ट्रॅफिक असोसिएशन विच वॉज फॉर्म्ड इन 1919. आफ्टर दॅट इट ऑल्सो प्रोव्हाइड कन्सल्टिंग अँड ट्रेनिंग सर्व्हिसेस इन मेनी एरियाज क्रुशियल टू एव्हिएशन. कन्सल्टेशन आणि ट्रेनिंग सर्व्हिसेस ते प्रोव्हाइड करतात आणि हेडक्वार्टर याचं मॉन्ट्रियलमध्ये, कॅनडामध्ये ह्याचं हेडक्वार्टर आहे, इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन. आफ्टर दॅट नाईन्थ इम्पॉर्टंट पॉईंट, एअरबॉर्न डिसीजेस. कोणते कोणते एअरबॉर्न डिसीजेस आहेत? तर कॉमन कोल्ड एक आपल्याला माहिती असते. आफ्टर दॅट इन्फ्लुएन्झा विच इज बेसिकली व्हायरल डिसीज, चिकन पॉक्स व्हायरल डिसीज आहे, मम्स, मीजल्स, दीज आर ऑल्सो व्हायरल डिसीजेस जी एअरबॉर्न आपण त्याला म्हणू शकतो. आफ्टर दॅट वुपिंग कफ इट इज बॅक्टेरियल डिसीज, एअरबॉर्न आहे. देन ट्युबरक्युलॉसिस ऑल्सो एअरबॉर्न, बॅक्टेरियल डिसीज आहे. अँड देन डिफ्थेरिया, बॅक्टेरियल डिसीज, इट इज ऑल्सो एअरबॉर्न. तर हे काही महत्त्वाचे डिसीजेस आहेत. आपल्याला कधी कधी एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकते की विच ऑफ द फॉलोइंग आर एअरबॉर्न डिसीजेस, किंवा एखाद्या वेळेस मॅच दी फॉलोइंगला डिसीज आणि तो बॅक्टेरियल आहे का व्हायरल आहे का फंगल आहे, तर याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो दिस वॉज नाईन्थ पॉईंट रिलेटेड टू एअर. देन 10वा मुद्दा आहे वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट 2020. ऑलवेज एक्सपेक्टेड की रिपोर्ट्स इंडायसिस एक्झाममध्ये विचारले जातील. सो वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट 2020 रिलीज्ड बाय IQ Air विच इज बेसिकली स्विस ऑर्गनायझेशन. IQ Air नावाची ती संस्था आहे, त्यांनी हा रिपोर्ट रिलीज केलेला असतो, वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट. ग्लोबल सिटीज रँकिंग याच्यामध्ये दिली जाते की ग्लोबल सिटीची रँकिंग आहे, अँड इट इज बेसिकली बेस्ड ऑन PM 2.5 डेटा फ्रॉम अराउंड 106 कंट्रीज.
PM2.5 डेटाच्या बेसिसवरती हे रँकिंग येते. अँड त्याच्यामध्ये काही डेटा जर आपण बघितला तर दिल्ली इज वर्ल्ड्स मोस्ट पोल्युटेड कॅपिटल. World's most polluted capital is Delhi. Then 22 of the world's 30 most polluted cities including Delhi are in India. 30 पैकी 22 इंडियामध्ये आहेत. Then Ghaziabad is second most polluted city in the world and most polluted is Xinjiang in China. So this is important. And India is the third most polluted country in 2020. First is Bangladesh, second is Pakistan, and India is third most polluted country. So World Air Quality Report 2020, which is released by IQ Air, which is a Swiss organization. Then 11th point related to air, Commission for Air Quality Management in National Capital Region and adjoining area. Very important national organization. So statutory authority which is set up through ordinance, and this ordinance replaced Environmental Pollution Prevention and Control Authority for the NCR. Environmental Pollution Prevention and Control Authority, EPCA for NCR, and it was dissolved under this ordinance. And this commission, it is headed by full-time chairperson. कधी कधी विचारलं जाते की who is chairperson. So full-time chairperson is there who has been a secretary to the government of India or chief secretary to any state government. So head कोण आहे ते महत्त्वाचं आहे. Then chairperson will hold post for 3 years. 3 वर्षाची टर्म आहे, और until he or she attains the age of 70 years. This is also important. Then it will have experts from Central Pollution Control Board. ISRO मधून लोक ह्या कमिशनमध्ये काम करतील. सिव्हिल सोसायटीमधले मेंबर्स या कमिशनमध्ये असतील. And it is having power, this is also important, power to impose a fine up to ₹1 crore. 1 करोडपर्यंत फाईन इम्पोज करू शकतील किंवा इम्प्रिझनमेंट ऑफ अप टू 5 years. So Commission for Air Quality Management in the National Capital Region and adjoining area. This is important organization. Then 12th important term, Graded Response Action Plan. NCR region साठी Graded Response Action Plan. This is basically formulated in 2016 and notified in 2017 for Delhi and National Capital Region. That is NCR साठी हा पूर्ण प्लॅन त्यांनी बनवला होता. So it is nothing but institutionalized measures to be taken when air quality deteriorate. एअर क्वालिटी डिटेरियोरेट झाल्यावरती ते मेजर्स घेतले जातात. हेन्स इट इज नॉट लाईक अ रुटीन मेजर, इट इज इमर्जन्सी मेजर. फक्त इमर्जन्सीच्या काळामध्ये हे लावलं जाते हे ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन. अँड एक महत्त्वाचं टर्म इथं आपल्याला महत्त्वाचं आहे की इफ एअर क्वालिटी रिचेस दी सिव्हिअर प्लस स्टेज जर एअर क्वालिटी गेली, देन ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन टॉक्स अबाउट शटिंग डाऊन स्कूल्स अँड इम्प्लिमेंटिंग दी ऑड इवन रोड स्पेस रेशनिंग स्कीम. तर हे महत्त्वाचं आहे आपल्याला की जर सिव्हिअर प्लस क्रॉस झालं कॅटेगरी, तर इन दॅट केस व्हॉट आर दी प्रोव्हिजन्स विच आर टू बी टेकन अंडर दिस ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन. सो दिस इज 12th bit related to air. Then 13th important bit, Air Quality Life Index. Air Quality Life Index, it is developed by Energy Policy Institute, which is of University of Chicago. Chicago University is एनर्जी पॉलिसी इन्स्टिट्यूट आहे, त्याच्या अंडर हे एअर क्वालिटी लाईफ इंडेक्स आलेलं आहे. रिपोर्ट्स अँड दिस इंडेक्स इट रिपोर्ट्स दॅट pollution is the greatest risk to human life, especially in India, more than any other country in the world. India मध्ये ह्याचं थ्रेट खूप जास्त आहे. An average Indian sees his life cut short by more than 5 years due to prevalence of air pollution in India. की 5 वर्ष लाईफ जी आहे ते कमी होते. अँड दिस इंडेक्स इज बेस्ड ऑन द इम्पॅक्ट ऑफ पार्टिक्युलेट एअर पोल्युशन ऑन लाईफ एक्सपेक्टन्सी. आपल्याला हे माहिती पाहिजे की एखादी पर्टिक्युलर इंडेक्स येते त्याचं काय बेसिस आहे, कोणते कोणते इंडिकेटर्स त्याच्यामध्ये आलेले आहेत. देन पार्टिक्युलेट पोल्युशन इन इंडिया हॅज इन्क्रीज्ड बाय 42% इन द लास्ट 2 decades. हा डेटा आपल्याला या इंडेक्स थ्रू मिळतो. सो एअर क्वालिटी लाईफ इंडेक्स कोण रिलीज करते ॲटलिस्ट तेवढं तरी आपल्याला लक्षात पाहिजे. देन 14th वन नासाचा डेटा होता, एअर प्युरिफाईंग प्लांट्स विच आर बेसिकली अप्रूव्ड बाय नासा. असे कोणते कोणते प्लांट्स आहेत की जे एअरला प्युरिफाय करतात, आणि त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर बेन्झिन पोल्युशन आहे, टाउलिन पोल्युशन आहे. तर हे जे वेगवेगळे पोल्युटंट्स आहेत तर त्यांना कंट्रोल करण्यासाठी हे प्लांट्स आपल्याला हेल्पफुल राहू शकतात. सो एअर प्युरिफाईंग प्लांट्स कोणते कोणते आहेत, एक आहे पोथोज, POTHOS, पोथोज विच इज कॉमनली कॉल्ड एज मनी प्लांट, जे एअर प्युरिफाय करते. देन सॅन्सेवेरिया, SANSEVERIA, सॅन्सेवेरिया विच इज कॉमनली कॉल्ड एज स्नेक प्लांट, सॅन्सेवेरिया प्लांट. देन पीस लिली नावाचा प्लांट आहे जो नासाने अप्रूव्ह केलेला आहे एअर प्युरिफाईंग प्लांट म्हणून. आफ्टर दॅट ॲलोवेरा अँड देन 5th वन बॉस्टन फर्न्स. तर हे 5 अप्रूव्ह केलेले प्लांट्स आहेत की जे एअर प्युरिफाईंग प्लांट्स आपण त्याला म्हणू शकतो.
द नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट रिलेटेड टू एअर दॅट इज कंपोजिशन ऑफ एअर. तर दोन हेडिंगच्या खाली आपण याला बघतो, बाय व्हॉल्यूम अँड बाय वेट. जर बाय व्हॉल्यूम जर आपण बघितलं तर नायट्रोजन 78.08% नायट्रोजन आहे एअरमध्ये, ऑक्सिजन इज 20.95% ऑक्सिजन, देन अर्गॉन इज देअर 0.93%, कार्बन 0.040%, निऑन इज 0.0018%. आता हे जे ॲटलीस्ट आपल्याला सिक्वेन्स तरी माहिती पाहिजे की बाय व्हॉल्यूम सगळ्यात जास्त नायट्रोजन आहे, देन ऑक्सिजन, देन अर्गॉन, देन कार्बन अँड देन निऑन. जर बाय वेट आपण जर बघितलं कंपोजिशन बाय वेट, द नायट्रोजन इज हॅव्हिंग 75.47% कॉन्ट्रीब्युशन, देन ऑक्सिजन 23.20% आहे, अर्गॉन 1.28%, कार्बन 0.062% अँड निऑन 0.0012%. सो कंपोजिशन ऑफ एअर, समटाइम्स दे कॅन आस्क यू क्वेश्चन रिलेटेड टू दिस. 16वा मुद्दा आहे एव्हिएशन सेक्टर इन इंडिया आणि त्याबद्दलचे काही फॅक्च्युअल डिटेल्स. इंडिया इज थर्ड लार्जेस्ट, फर्स्ट ऑफ ऑल थर्ड लार्जेस्ट अँड फास्टेस्ट ग्रोईंग एव्हिएशन मार्केट इन टर्म्स ऑफ डॉमेस्टिक तिकीट सोल्ड. डॉमेस्टिक तिकीटच्या बाबतीमध्ये इंडिया तिसऱ्या नंबरला येतं. आफ्टर दॅट अप टू 100% FDI इज परमिटेड, 100% FDI परमिट केला गेलेला आहे इन नॉन शेड्युल्ड एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस, देन फ्लाइंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स, आफ्टर दॅट हेलिकॉप्टर सर्व्हिसेस अँड सी प्लेन सर्व्हिसेस. हे वेगवेगळ्या सर्व्हिसेसच्या अंडर आपल्याला 100% FDI परमिट केला गेलेला आहे थ्रू ऑटोमॅटिक रूट. ऑटोमॅटिक रूटच्या अंडर 100% FDI आपल्याला इथं दिसतो. देन एव्हिएशन टर्बाईन फ्युअल, हे एक महत्त्वाचा मुद्दा आहे की इट इज नॉट अंडर GST, की जे आपल्याला एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकते. सो एव्हिएशन सेक्टरबद्दल हे काही 2 ते 3 महत्त्वाचे पॉईंट्स होते. देन 17th इम्पॉर्टंट बिट रिलेटेड टू एअर, उडान स्कीम, उड़े देश का आम नागरिक, उडान स्कीम launched as a regional connectivity scheme, RCS, regional connectivity scheme under Ministry of Civil Aviation in 2016. 2016 मध्ये हे लॉन्च केलं गेलं होतं अँड इट इज बेसिकली एम्स टू क्रिएट अफोर्डेबल येट इकॉनॉमिकली वायबल अँड प्रॉफिटेबल फ्लाइट्स ऑन रिजनल रूट्स. प्रॉफिटेबल फ्लाइट्स ऑन रिजनल रूट्स. आता ही 10 वर्षासाठी स्कीम आहे फॉर 10 years आणि इथे आपल्याला वेगवेगळे व्हर्जन्स या स्कीमचे दिसतात की उडान 1.0, त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर 5 एअरलाईन कंपनीज वेर अवॉर्डेड 128 फ्लाईट रूट्स, 128 फ्लाईट रूट अवॉर्ड केले गेले होते 5 एअरलाईन्स कंपनीजला अँड रूट्स टू 70 एअरपोर्ट्स बेसिकली, आणि त्यानंतर 36 नवीन एअरपोर्ट्स पण या पहिल्या व्हर्जनमध्ये बनले गेले होते. उडान 1.2. देन उडान 2.0, फॉर दी फर्स्ट टाइम हेलिपॅड्स वेर ऑल्सो कनेक्टेड अंडर फेज 2 ऑफ उडान स्कीम. हेलिपॅड कनेक्ट केले गेले होते उडान 2.0च्या अंडर. उडान 3.0 जर म्हटलं आपण तर इन्क्लुजन ऑफ टुरिझम रूट्स अंडर उडान 3. टुरिझम रूट्सचं इन्क्लुजन केलं गेलं होतं उडान 3.0च्या अंडर. अँड देन लेटेस्ट उडान 4.0, उडान 4.0 इट सीक्स टू ऑफर प्रायोरिटी रूट्स कनेक्टिंग बिलासपूर अँड अंबिकापूर एअरपोर्ट्स टू छत्तीसगड. तर ही उडान 4.0 आहे. तर बेसिकली आपल्याला माहिती पाहिजे की एखादी पर्टिक्युलर स्कीम कोणत्या मिनिस्ट्रीने लॉन्च केलेली आहे, कधी लॉन्च झालेली आहे आणि रिसेंटली काय त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट्स केले गेलेले आहे. सो उडान 4.0 इन दॅट कॉन्टेक्स्ट विल बी इम्पॉर्टंट. आफ्टर दॅट 18th बिट रिलेटेड टू एअर, दॅट इज एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया. एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया स्टॅट्युटरी बॉडी अंडर मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशन. स्टॅट्युटरी बॉडी आहे रिस्पॉन्सिबल फॉर क्रिएटिंग, अपग्रेडिंग, मेंटेनिंग अँड मॅनेजिंग सिव्हिल एव्हिएशन इन्फ्रास्ट्रक्चर इन इंडिया. बेसिक पर्पज काय आहे त्याचा ते आपल्याला माहिती पाहिजे. फाउंडेड इन 1995 मध्ये फाउंड केलं गेलेलं आहे अँड हेडक्वार्टर इज इन न्यू दिल्ली. सो एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया नॅशनल ऑर्गनायझेशन्समध्ये आपल्याला हा पॉईंट एक्सपेक्ट केला जाऊ शकतो. अँड बेसिकली फंक्शनमध्ये अजून एक मुद्दा ह्याच्यात येतो की इट ऑल्सो प्रोव्हाइड एअर ट्रॅफिक मॅनेजमेंट सर्व्हिसेस. एअर ट्रॅफिक मॅनेजमेंट ATM, एअर ट्रॅफिक मॅनेजमेंट सर्व्हिसेस ओव्हर इंडियन एअरस्पेस अँड ॲडजॉइनिंग ओशनिक एरियाज ऑल्सो. हा एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाबद्दल माहिती पाहिजे. देन 19th पॉईंट रिलेटेड टू एअर, दॅट इज विजन 2040. नाउ विजन 2040 इट इज अ डॉक्युमेंट रिलीज्ड बाय मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशन. मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशनचं डॉक्युमेंट आहे अँड इट एस्टिमेट्स दॅट, ह्या डॉक्युमेंटमध्ये काय सांगितलेलं आहे की इंडिया विल नीड 200 एअरपोर्ट्स अँड ॲन इन्व्हेस्टमेंट ऑफ $40 to $50 billion टू हँडल ॲटलीस्ट 1.1 billion passengers फ्लाइंग टू फ्रॉम अँड विदिन द कंट्री. म्हणजे हे फ्युचरमध्ये आपल्याला जे लागणार आहे त्याच्याबद्दल ते बोलतात. अँड इट रिकमेंड्स दॅट, मग ह्याच्यामध्ये काय रिकमेंडेशन या विजन 2040 मध्ये दिले गेलेले आहेत. वी शुड अशर इन अमेंडमेंट्स टू लँड ॲक्विजिशन, रिहॅबिलिटेशन अँड रिस्ट्रक्चरिंग ॲक्ट
2013 त्याच्यामध्ये अमेंडमेंट केले पाहिजे. अँड अडॉप्टिंग लँड पुलिंग टेक्निक्स टू डेव्हलप न्यूअर एअरपोर्ट्स. बेसिकली एअरपोर्ट बनवण्यासाठी जागा पाहिजे, त्याच्यामुळे आपल्याला नेसेसरी अमेंडमेंट करणं गरजेचं आहे. आफ्टर दॅट एव्हिएशन टर्बाईन फ्युअल विच शुड बी ब्रॉड अंडर GST असं त्याच्यामध्ये रेकमेंडेशन दिलं गेलेलं आहे. सो विजन 2040 इट इज रिलेटेड टू वॉट हे आपल्याला माहिती पाहिजे. सो इट इज अ डॉक्युमेंट रिलीज बाय मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशन. देन पॉईंट नंबर 20 आय स्टार म्हणजे काय? इंटिग्रेटेड सेफ्टी ट्रेंड ॲनालिसिस अँड रिपोर्टिंग सिस्टीम. iStar इट इज अ वेब बेस्ड सिस्टीम जे ICAOने डेव्हलप केलेलं आहे. इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशनने डेव्हलप केलेलं एक वेब बेस्ड सिस्टीम आहे iStar नावाची. आणि ह्याच्यामध्ये काय मग बेसिकली फंक्शन काय असं तर इट प्रोव्हाइड्स अ क्विक अँड कन्व्हिनियंट इंटरफेस टू अ कलेक्शन ऑफ सेफ्टी अँड एफिशियन्सी डेटा अँड वेब ॲप्लिकेशन टू मेक सेफ्टी एफिशियन्सी अँड रिस्क ॲनालिसिस. सो डेटा मॅनेजमेंटसाठी हे एक पोर्टल आपल्याला इथं दिसतंय की iStar नावाचं हे पोर्टल आहे ICAOचं, इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशनचं. आफ्टर दॅट लास्ट पॉईंट 21 पॉईंट इन दिस व्हिडिओ, ग्लोबल एअर नेव्हिगेशन प्लॅन. Now what is this global air navigation plan? It is again International Civil Aviation Organization's initiative. So ICAO's highest air navigation strategic document. That is nothing but global air navigation plan. आणि मग ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर इट इज इन लाईन विथ द ग्लोबल एअर ट्रॅफिक मॅनेजमेंट ऑपरेशनल कॉन्सेप्ट ह्या कॉन्सेप्टच्या लाईनमध्ये आहे. अँड देन मॅन्युअल ऑन एअर ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम रिक्वायरमेंट्स. So it is in line with these two documents and it also supports global air navigation plan. It also supports planning for local and regional implementation of various policies. तर हे झाले आपले 21 मुद्दे. ग्लोबल एअर नेव्हिगेशन प्लॅन हा शेवटचा मुद्दा होता. हे झाले आपले 21 मुद्दे रिलेटेड टू दिस टॉपिक एअर. आपल्या पुढच्या काही व्हिडिओजमध्ये असेच काही थीमॅटिक बेस्ड 21 मुद्दे आपण बघत राहू. थँक्यू.